नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एक यशस्वी नवदुर्गा सौ आशा विजय कोकणे। परिश्रमातून यशस्वी भरारी, प्राचीन हस्तकला व भारतीय संस्कृतीचे जतन। सौ आशा विजय कोकणे वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्राच्या प्रशिक्षिका यांचा नुकताच दिल्ली येथे युरो एशियन विद्यापीठद्वारा आंतरराष्ट्रीय दीक्षांत सोहळा पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी विविध विषयांवर 1500 पेक्षाही अधिक वारली चित्रनिर्मितीतून महाराष्ट्र व भारत देशाची प्राचीन हस्तकला संस्कृती, लेखन व संशोधनासाठी मानद डॉक्टरेट देऊन सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान करण्यात आला। पण ह्या आशा कोकणे आहेत तरी कोण व त्यांचे कार्य काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल। अर्थशास्त्रात विषयात उच्च पदवीधर असणाऱ्या व हाडाच्या शिक्षिका, प्रशिक्षिका व डॉक्टर आशा विजय कोकणे ह्या थोर सामाजिक कार्यकर्ते व बिझनेस मॅनेजमेंटचे गुरु श्री हिरामण कोकणे व मार्गदर्शक सल्लागार सौ सुमन कोकणे यांच्या त्या सुनबाई असून भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या त्या पत्नी आहेत। संस्थापक अध्यक्ष म्हणून वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सौ आशा कोकणे ह्या अलिबाग तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांकरता बाल संस्कार वर्ग, स्वल्प दरात शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे कार्य करत असून अनेक समाज उपयोगी उपक्रम त्या संस्थेच्या माध्यमातून सतत राबवत असतात। त्याने एक निष्णात वारली चित्रकार असून भारतात व भारताबाहेरील देशात त्यांच्या वारली चित्रकलेला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे। 1500 पेक्षाही जास्त वारली चित्रकलेच्या डिझाईन्स, त्याही वेगवेगळ्या प्रकारच्या नॅचरल बेसेसवरती त्यांनी निर्मित केलेल्या असून भारताची अतिप्राचीन संस्कृती वारली चित्रकलेच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर नितीन गांधी प्रकाशित व सौ आशा विजय कोकणे निर्मित वारली चित्रकलेवर आधारित संशोधन पुस्तिकेच्या व वारली चित्रकलेच्या माध्यमातून त्या करीत आहेत व सदर संशोधन पुस्तिकेचे विशेष कौतुक देखील विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारीजी, श्री रमेश बैसजी, श्री रामभाऊ नाईकजी व लोकसभा स्पीकर पद्मविभूषण सुमित्राताई महाजनजी, केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी, श्री धर्मेंद्र प्रधानजी, डॉक्टर किरीट सोमय्याजी, डॉक्टर मेधा सोमय्याजी, डॉक्टर नितीन गांधी यांच्या समवेत अनेक कंपन्यांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व देशविदेशातील सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारे निर्मित वारली चित्रकलेतील कार्याचे व कलाकृतीचे विशेष कौतुक करण्यात आलेले आहे। यापूर्वी देखील डॉक्टर आशा विजय कोकणे यांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे। खऱ्या अर्थाने नवयुगाच्या त्या नवदुर्गा आहेत असेच म्हणायला हवे। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून प्रशिक्षिका म्हणून अलिबाग तुरुंगामध्ये वारली चित्रकला व शोभिवंत फुलं बनवणे इत्यादीचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण त्यांनी कायद्यानं दिलेले असून पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी, जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्याजी, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्लेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री नरेन जाधव, ॲडव्होकेट नीला तुळपुळे व सौ गीतांजली ओक यांच्या माध्यमातून वारंवार त्यांच्या कार्याचा गौरव व प्रेरणा त्यांना कायमच मिळाली आहे। मोहगाव नाशिकच्या कन्या सौ आशा या श्री तानाजी देवराम टिळे व सौ द्वारका तानाजी टिळे यांच्या सुपुत्री असून डॉक्टर आशा यांनी दिल्ली येथे सदर मानद डॉक्टरेट पुरस्कार स्वीकारल्याबद्दल सर्व नाशिक रायगडवासियांनी, खास करून अलिबाग पनवेलवासियांनी, समस्त कोकणे परिवार, टिळे परिवार, मोरे परिवार, गुळवे परिवार, शिंदे परिवार, राणा परिवार, वाणी परिवार व समस्त जनशिक्षण संस्थान परिवाराने या परिवाराने देखील सौ आशा विजय कोकणे टिळे यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले। जिद्दीच्या जोरावरती चौफेर यशस्वी भरारी घेणाऱ्या अथक परिश्रमातून भारतीय कला संस्कृतीचा प्रचार प्रसार करणाऱ्या व बालकांमध्ये चांगल्या सुसंस्कृत गुणांची रुजवणूक करणाऱ्या या नवदुर्गेला नवरात्री सणामध्ये मानाचा मुजरा। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग।